सकाळी उठल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न नेहमीच पडतो की आज नाश्त्याला काय बनवायचं किंवा मुलांच्या डब्याला काय बनवायचं। जर तुमच्या समोर गरमागरम मऊ लुसलुशीत असा कडांपर्यंत सारण भरलेला आलू पराठा समोर आला तर दिवसाची सुरुवात नेहमी अगदी गोडच होईल। आज आपण पाहणार आहोत ढाबा स्टाईल चमचमीत आलू पराठा कसा बनवायचा। मी काही टिप्सही सांगणार आहेत, तर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आलू पराठा बनवण्यासाठी मी ते 4 बटाटू उकडून थंड करून घेतलेले आहेत। गव्हाचे पीठ 2 वाटी घेतलेले आहे। तेल, हिंग, लसूण आले पेस्ट, चवीनुसार मीठ। इथं मी मसाले वापरलेले आहेत। 1 चम्मच धनेपूड, 1 चम्मच जिरेपूड, 1 छोटा चम्मच मी इथे गरम मसाला वापरलेला आहे, 1 अर्धा चम्मच आमचूर पावडर, नंतर 1 चम्मच लाल मिरची घेतलेली आहे आणि हळद घेतलेली आहे। पाणी कणिक मळण्यासाठी 1 बारीक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर बारीक चिरलेली आहे आणि 2 मिरची मी इथं बारीक पेस्ट नाही केली पण बारीक चिरून घेतलेली आहे। कांदा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार टाकू शकता। तर हे सर्व साहित्य वापरून आपण आपला आलू पराठा तयार करणार आहोत। तर चला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण हे जे गव्हाचे पीठ आहे हे मळून ठेवणार आहोत। त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ आपण मिक्स करून घेऊया। थोडे थोडे पाणी घालत आपण एक मऊ असं पीठ मळून घ्यायचं आहे, जास्त कठीण मळायचं नाही। इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे। आपण याला थोडंसं तेल लावून 10 ते 15 मिनिट आपण भिजण्यासाठी ठेवूया। कणिक भिजेपर्यंत आपण हे बटाटा आहेत हे किसून घेऊया। तुम्ही डायरेक्ट मॅशही करून घेऊ शकता। तर आपण हे किसून घेऊया। इथं आपला बटाटा पूर्ण किसून झालेला आहे। तर आपण याला फोडणी देऊया। इथं कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे। कढईमध्ये टाकूया तेल। तेल गरम झाले की त्यामध्ये आपण हा जो बारीक चिरलेला कांदा आहे तो हलकासा भाजून घ्यायचा आहे। नंतर ही जी आपण बारीक चिरलेली मिरची टाकून घेऊया, ही मिक्स करूया। थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया भाजण्यासाठी। यातच आपण 1 मोठा चम्मच लसूण आले पेस्ट टाकणार आहोत, ती मिक्स करून घेऊया। आपण याच्यामध्ये हिंग टाकणार आहोत, तोही मिक्स करूया। आणि हे जे मसाले आहेत हे आपण यात घालून घेऊया आणि मिक्स करूया। मसाले व्यवस्थित सेट झाले की आपण हा जो मॅश केलेला बटाटा आहे हे आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया।
चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि कोथिंबीर, आणि हे दोन्ही मिक्स करून घेऊया. जे पराठ्याचं सारण आहे ते तयार झालेलं आहे. हे आपण गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवूया. तर इथं आपली कणिक मुरलेली आहे, तर आपण पराठे बनवून घेऊया. असा एक गोळा घ्यायचा आहे. थोडासा पिठाचा हात घेऊन आपण असं गोलाकार बनवून, किंवा तुम्ही असं वाटीसारखंही बनवू शकता. आणि याच्यामध्ये सारण घालून घ्यायचं आहे. असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर आपण पहिल्यांदा गोळे बनवून घेऊया. तर इथे आपले पराठ्यासाठी गोळे तयार झालेले आहेत. तर आपण पराठा लाटून घेऊया. तर आपण इथे पराठा लाटून घेऊया. पराठा हा अगदी हलक्या हाताने लाटायचा. तर इथं आपला पराठा लाटून झालेला आहे. तर आपण हे भाजून घेऊया. इथं मी तवा तापत ठेवलेला आहे. तर आपण हा जो पराठा आहे तो तव्यावरती भाजून घेऊया. हा पराठा आपण इथे टाकू. पराठा व्यवस्थित सेट झाला की आपण हे पलटून घेऊन याच्यावर तेल लावून घेऊया. तुम्ही बटर, तूप ही लावू शकता. दोन्ही साइडून मस्त असा भाजून घेऊया. मी बघू शकता आपला पराठा इथं टम्म फुगलेला आहे. पराठा तयार आहे. तर आपण बाकीचेही असेच करून घेऊया. तर इथं आपले आलूचे पराठे तयार झालेले आहेत. आलू पराठा ही रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी दही किंवा लोणचे यासोबतही खाऊ शकता. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. धन्यवाद.